नमस्कार मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग तसेच ज्येष्ठांच्या योजनांचे तसेच त्यांच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहे। तर ते कोणकोणते निर्णय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत। आपण जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता मुख्यमंत्र्यांनी घेतले दिव्यांग कल्याणाचे निर्णय। मग या ठिकाणी दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षाचे वाटप होणार, तसेच कर्ज मर्यादा 50,000वरून 2.5 लाख करणार। मग राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांना सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले। दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम 2.5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितले आहे। तर मग या ठिकाणी सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण मंडळाची बैठक झाली, त्यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते। या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते। मग दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयांचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा आता 50,000 रुपयावरून ती 2.5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले। त्यांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी, जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली वसतिगृहाची सोय, प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले। केंद्र सरकारच्या योजनांचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे। कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी, त्यासाठी मोबाईल ॲप, हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी। दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे, त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। गेल्या वर्षी महामंडळातर्फे बॅटरीवर चालणाऱ्या 797 रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या, त्यापैकी 600 रिक्षांचे वाटप करण्यात। यावर्षी देखील 667 रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। 100% दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री भांगे यांनी सांगितले। मग अशा प्रकारे मित्रांनो, दिव्यांगांच्या कल्याणासाठी निर्णय घेण्यात आले। तसेच चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्व गरजूंपर्यंत ही माहिती पोहोचेल। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।